नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री धामनसकर. आपण आजच्या भागामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 याबद्दल चर्चा करणार आहोत. तर हा ॲक्ट काय आहे? तर या ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे, इट इज अ लॉ दॅट डिफाईन्स अँड गव्हर्न्स द लीगल फ्रेमवर्क फॉर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स लाईक प्रॉमिसरी नोट्स, चेक्स, बिल ऑफ एक्सचेंज in India. It facilitates financial transaction by providing rules for the transfer of these instruments and ensuring legal protection for parties involved, making them a reliable method for payment and transfers. ठीक आहे, तर ही झाली इंग्लिशमधील व्याख्या. तर आपण आता याच्याबद्दल मराठीमध्ये थोडं माहिती करून घेऊ. आता आपण काय म्हणतो, व्यापार आणि आर्थिक व्यवहार हे कोणत्याही देशाचे मेरुदंड आहेत आणि या व्यवहारांचे सुलभ व सुरक्षित संचालन होण्यासाठी काही कायदेशीर साधने अत्यंत आवश्यक आहेत. अशाच महत्त्वाच्या कायद्यांपैकी हा एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे. त्याला मराठीत असं म्हणतात, चलनक्षम दस्तवेज कायदा 1881. या कायद्यात मुख्यतः प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक हे 3 प्रमुख आर्थिक साधनांचे नियमन केलेले आहे. हे दस्तऐवज पैसे अदा करण्याची हमी देतात, सहज हस्तांतर होतं याच्यामध्ये व कायदेशीर दृष्टीने बळकटी आणली जाते. तर अशा प्रकारे या कायद्याअंतर्गत याची रचना केलेली आहे. तर चला याबद्दल अजून माहिती घेऊन पुढील भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.